राष्ट्रसंचार या न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. काल दंगेकरांना लोकसभेची उमेदवारी मिळालेली आहे आणि या संदर्भात आपण त्यांच्याशी बोलतोय. खरं तर हुईज दंगेकर असं म्हटलं गेलं होतं विधानसभेला. लोकसभेला आता काय वातावरण असणार आहे? मी पुणेकरांचा उमेदवार आहे. पुणेकर जिंकणार आहेत हा माझा विश्वास आहे. आणि कोणाचेही बाले किल्ले नाहीत, ते पुणेकरांचे बाले किल्ले, ते जनतेचे बाले किल्ले. किती मताधिक्य होईल असं तुम्हाला वाटतं? निवडणुकीला 50-55 दिवस आहेत. प्रत्येक आठवड्यामध्ये कल बदलत जाईल. शेवटच्या आठवड्यात तुम्हाला योग्य वेळ सांगेन की कशा पद्धतीने मी निवडून. काय स्ट्रॅटेजी असणार आहे प्रचाराची? कुठून सुरुवात करणार आहे? कुठल्या लोकांना म्हणजे वीक पॉइंट काय ओळखणार आहे? कसं असणार आहे? आता आमची बैठक होईल. आज आमचे काँग्रेस पक्ष अध्यक्ष आम्ही बसतील आणि बसल्यानंतर आमची रणनीती ठरेल आणि त्यावेळेला पुढच्या प्रत्येक दिवशी तुमच्याशी मी बोलेन. ही जी निवड झाली आहे तुमची एकूणच, कशामुळे काय काय जे स्ट्रॉंग पॉइंट आहेत तुमच्यामध्ये ते आम्हाला सांगू शकाल? मी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मला ते उमेदवारी दिली. एकूणच पुणेकरांसाठी जर तुम्ही 5 असे मुद्दे मांडायचे ठरवले ह्या निवडणुकीत तर ते काय असतील? सगळे मुद्दे तुम्हाला सांगतो ना काय काय मुद्दे आहेत. कारण पुणेकर हे शून्य आहेत आणि त्यांना कोणाला मतदान करायचं हे चांगली माहिती आहे. आणि त्यामुळे मी तुम्हाला ज्या ज्या आमचे प्रचार यंत्रणा जाऊन त्या सगळे मुद्दे तुमच्यापर्यंत पोहोचवतो. समोरचा जो कॅन्डिडेट आहे मुरलीधर मोहोळ यांच्यासोबत जी लढत होणार आहे कशी असेल याची थोडीशी आम्हाला कल्पना. त्यांना महापौर बघितलंय, स्टँडिंग कमिटी बघितली चेअरमन, आणि त्यांचा कारभार 10 वर्षामध्ये पुणेकरांनी बघितलाय. त्याचं उत्तर तुम्हाला येणाऱ्या काळात दिसेल. नक्की. कुठला पुणेकर असा हा तुमच्या बाजूने आहे असं तुम्हाला वाटतं? सगळेच पुणेकर माझ्या बरोबर आहेत. मी पुणेकर आहोत. मी पुणेकरांसाठी मत मागणार आहे. ते पुणेकरांसाठी मत नाही मागणार. हा, मी पुणेकरांसाठी मत. निवडून येणार याचा किती कॉन्फिडन्स आहे तुम्हाला? मी कधीच हारत नाही, मी जिंकतोच. तर हे होते रवींद्र दंगेकर आणि मी कधीच हारत नाही, मी नेहमी जिंकतो असं त्यांचं म्हणणं आहे. धन्यवाद.